खाली एवढा दिवस काय नाही केलं साहेब. त्या पोलिसांना स्मारकासमोर उभा मला चप्पल काढ सर. सर स्मारकासमोर उभा तुम्ही. मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. पहिली मागणी हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय, ते आम्हाला बघायचंय. दुसरी गोष्ट ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्या सोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नकोय. तिसरी गोष्ट त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा. तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे. नक्कीच अशा प्रकारची वृत्ती खेचून काढली पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये. यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज. आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल. सर, अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचेच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येते. या ठिकाणी जे कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे. निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने, हार जीत होते, परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही.